डिग्री आहे पण इन्कम नाही आहे. आज लोक स्किल्स मधून अपॉर्च्युनिटीज क्रिएट करत आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय सगळ्यांना. मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज असे 6 डिजिटल स्किल्स ज्याच्या थ्रू तुम्ही एक गुड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकता. बघा, तुमच्याकडे ना डिग्री आहे पण इन्कम नाही आहे. तुम्हाला घर सांभाळता सांभाळता स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, किंवा तुम्ही 9 to 5 जॉब करत आहे आणि 9 to 5 जॉब करूनही तुमच्याजवळ फायनान्शियल फ्रीडम नाही आहे. सो आज ज्या डिजिटल स्किल्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या डिजिटल स्किल्स तुमच्यासाठी एकदम लाखात तुम्ही अर्निंग कशी करू शकता, कमवू शकता फक्त या डिजिटल स्किल्स मधून. त्याच्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट रोडमॅप मी आज देणार आहे. बघा, याच्यासाठी ना फॅन्सी डिग्री लागत ना जास्ती इन्व्हेस्टमेंट लागत. फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्टार्ट करू शकता. पूर्वीचे जे लोक आहे ना ते नोकरी शोधायचे, आणि आजचे जे लोक आहे ना, आजचा जो डिजिटल वर्ल्ड आहे, आज लोक स्किल्स मधून अपॉर्च्युनिटीज क्रिएट करत आहे. बघा, युट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, AI झालं, डिजिटल वर्ल्डमुळे तुम्हाला घर बसल्या अर्निंग करणं खूप 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 जास्ती सोपी झालेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला ना बाहेर जायची गरज आहे ना कोणत्या फॅन्सी डिग्रीची गरज आहे. मी तुम्हाला ज्या आज स्किल सांगणार आहे त्या प्रॅक्टिकल आहे, त्या डिमांडमध्ये आहे. स्टुडंटसाठी झालं, महिलांसाठी झालं, जॉब करणाऱ्यांसाठी झालं, किंवा करिअर ब्रेक नंतर रिस्टार्ट करणाऱ्यांसाठी हा एक खूप चांगला मार्ग आहे. सो तुम्ही आत्ताच पेन पेपर घ्या, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फ्रीलान्सिंग थ्रू क्लायंट कसा ग्रॅब करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली स्किल जी आहे ती आहे कॉन्टेंट रायटिंग. जर तुम्हाला लिहायला आवडत असेल तर तुम्ही कॅप्शन्स, रायटिंग, ब्लॉग्स, डिस्क्रिप्शन्स, हे जे सगळे आहे ना हे तुम्ही लिहून देऊन यूट्यूबसाठी झालं, इंस्टाग्रामसाठी झालं, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून तुम्ही एक इन्कम जनरेट करू शकता. बघा, आज जो प्रत्येक बिझनेस आहे, प्रत्येक बिझनेस ऑनलाईन लेवलवर अवेलेबल आहे. सो प्रत्येक बिझनेसला कॉन्टेंट रायटरची गरज असते. इंस्टाग्रामसाठी कॅप्शन रायटिंग झालं, ईमेलसाठी ईमेल रायटर झालं, युट्यूबसाठी झालं, युट्यूबचे जे स्क्रिप्ट आहे त्याच्यासाठी झालं, कॅप्शन्स झालं. सो ह्या ज्या सगळे वेज आहे या सगळ्यांना कॉन्टेंट रायटरची गरज असते. सो हा जो स्किल आहे हा तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाऊ, हाऊ टू स्टार्ट कॉन्टेंट रायटिंग. बघा, सगळ्यात पहिले तुम्ही AI ChatGPT वापरायला शिका. रोज 30 मिनिटं प्रॅक्टिस करा. इंस्टाग्रामच्या पेजेससाठी तुम्ही कॅप्शन्स लिहायला सुरुवात करा. बघा, याचा जो अर्निंग सोर्स आहे तो तुम्हाला मी गुगलवर सर्च करून सांगते. बघा, एका कॅप्शनचे तुम्ही 300 ते रुपये 1000 रुपयापर्यंत चार्ज करू शकता. एका स्क्रिप्टचे तुम्ही 2000 ते 10,000 पर्यंत चार्ज करू शकता. फ्रीलान्सिंगचा जो मंथली आहे ना, ₹30,000 ते 30,000 ते 1,00,000 तुम्ही सुरुवात करू शकता. बघा, सुरुवात परफेक्ट नसते, पण कन्सिस्टन्सीने तुम्हाला एक्सपर्ट बनवते. तर दुसरी स्किल जी आहे ती आहे व्हिडिओ एडिटिंग. बघा, आज प्रत्येक क्रिएटरला व्हिडिओ एडिटिंगची गरज आहे, आणि आत्ताचा जो जमाना आहे तो जमाना आहे रील्स आणि युट्यूबचा जमाना आहे. बघा, तुम्हाला जर VN, कॅपकट, कॅनवा, प्रीमियर प्रो या जर गोष्टी तुम्ही वापरायला शिकला, या जर गोष्टी तुम्हाला आल्या, तर तुम्ही इझिली क्लायंट्स जनरेट करून, एडिटिंग करून देऊन तुम्ही अर्निंग करू शकता. बघा, याच्या थ्रू अर्निंग करायला तुम्हाला फक्त 3 ते 4 बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत. त्याच्यात आहे ट्रान्झिशन्स झाले, टेक्स्ट ॲनिमेशन्स झाले, ट्रेंडिंग रील एडिटिंग झालं, हुक एडिटिंग झालं, बिगनर ॲप्स जशा झाल्या, कॅपकट आहे, VN आहे, कॅनवा आहे. याचा जो अर्निंग पोटेन्शियल आहे तो मी तुम्हाला सांगते. बघा, एका रील एडिटिंगचे एक एडिटर रुपये 300 ते 500 रुपये चार्ज करतो. त्याच्यानंतर आहे यूट्यूब एडिटिंगचे लोक 5,000 प्लस चार्ज करतात. मंथलीचे जे पॅकेजेस आहे, SMM वगैरे जे हँडल करतात ते लोक पॅकेजेसमध्ये अर्निंग करतात. म्हणजे 20,000 ते 50 ते 1,00,000पर्यंत ते लोक स्टार्ट करू शकता. आणि याचा जो बेस्ट पार्ट आहे ना, हे जे स्किल आहे ते तुम्ही मोबाईलवरूनही शिकू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला ना लॅपटॉपची गरज आहे ना कोणत्या टॅबची. तिसरी स्किल आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. बघा, आज प्रत्येक बिझनेस ऑनलाईन आहे, प्रत्येक बिझनेस इंस्टाग्रामवर आहे, पण त्या लोकांना त्यांचे पेजेस हँडल करायला इतका वेळ नसतो, म्हणून ते लोक सोशल मीडिया मॅनेजर्स हायर करतात. सोशल मीडिया मॅनेजर्स, ॲज अ सोशल मीडिया मॅनेजरही तुम्ही काम करू शकता. सोशल मीडिया मॅनेजरचे काम काय असते? त्यांच्यासाठी कॉन्टेंट प्लॅन करणं, पोस्ट करणं, कॅप्शन्स लिहिणे, इंस्टाग्रामचे जे अल्गोरिदम्स आहे, ट्रेंडिंग हुकलाईन्स आहे, ट्रेंडिंग ऑडिओज आहे, हे सर्च करणे, मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे, काय कोणते अल्गोरिदम वर्क करत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करणे. सो याच्या थ्रू ही तुम्ही महिन्याचे 10 ते 50,000 एका क्लायंट कडून तुम्ही कमवू शकता.
मॅक्स टू मॅक्स 50,000 मी तुम्हाला सांगितलं. आणि जर तुमच्या जवळ असे जर 4 क्लायंट्स असले, तर तुम्ही बघू शकता मोर दॅन 2 लाख प्लस तुम्ही अर्निंग करू शकता. माझी स्वतःची एक स्टुडंट आहे, ती ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर ती एक पेज हँडल करते. तिला 15,000 रुपीज ते लोक पे करतात आणि प्लस 3,000 रुपीज ॲज अ इन्सेंटिव्ह म्हणून तिला मिळते. सो 18,000 रुपीज ती ॲज अ बिगिनर करत आहे. ठीक आहे. जसजसा एक्सपिरियन्स वाढते तसतसे तुमचे क्लायंट्स वाढते. आणि याचं तुम्हाला काय करायचं, हाऊ टू स्टार्ट, तुम्हाला या गोष्टींसाठी काय शिकायचं आहे, तुम्हाला याच्यासाठी शिकायचं आहे फक्त एडिटिंग झालं, पोस्ट शेड्युलिंग झालं, पोस्ट कसे शेड्यूल करते, इंस्टाग्रामचे जे अल्गोरिदम्स आहे ते काय आहे, कॉन्टेंट प्लॅनिंग, कॉन्टेंट्स प्लॅन करावं लागते, वीकली कॉन्टेंट प्लॅन करायचे, अँड अपलोडिंग, बस इतक्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यातून तुम्ही मोर दॅन 2 लाख प्लसची जी इन्कम आहे ती जनरेट करू शकता. आत्तापर्यंत तुम्हाला हे जे स्किल्स आहे हे कसे वाटले मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण तुम्हाला तुमचा जो एक कॉमेंट आहे तो माझ्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे. सो चला आता आपण वळूया चौथ्या स्किलकडे. ग्राफिक डिझायनिंग. बघा, ग्राफिक डिझायनिंग मध्ये काय आजकाल सगळीकडे डिमांडमध्ये आहे. तुम्ही जर रील्स, इंस्टाग्रामचे जे रील्सचे जे कव्हर्स आहे, युट्यूबचे जे थंबनेल्स आहे, ते जर तुम्ही क्रिएट करायला शिकले तर ते त्याच्यासाठी तुम्हाला ते क्रिएट करायला ग्राफिक डिझायनर्सची डिमांड असते. आणि त्याच्यासाठी बिगिनर फ्रेंडली टूल कोणते, एकदम सिम्पलचा कॅनवा आहे आणि त्याच्यानंतर प्रीमियर प्रो आहे. याच्या थ्रू तुम्ही थंबनेल्स बॅनर्स क्रिएट करून देऊ शकता. आणि आजकाल हाय CTR थंबनेल्स जर समजा तुम्ही डिझाईन करायला शिकले तर जे युट्यूबर्स आहे तुम्हाला तुमचं जे काम आहे ते रिपीटेडली देऊ शकता. बघा, आणि याचा जो अर्निंग पोटेन्शियल काय आहे, रुपये एक एक थंबनेल डिझाईन करायचं ₹3,000 टू 5,000 पर्यंत तुम्ही, ₹300 टू 5,000 पर्यंत तुम्ही चार्ज करू शकता. असं एवढं अर्निंग पोटेन्शियल त्या फक्त आणि थंबनेल्स आणि बॅनरचं आहे. माझ्या स्वतःच्याच त्या स्टुडंट्स आहेत, त्या कॅनवा थ्रू फक्त आणि फक्त कॅनवाचा जो एक ॲप आहे त्या कॅनवा थ्रू त्या बॅनर्स वगैरे क्रिएट करून देतात. बॅनर्स झाले, युट्यूबचे थंबनेल्स झाले. तुम्ही माझा युट्यूबचा व्हिडिओचे थंबनेल्स बघू शकता. खूप सिम्पल आहे, ते ChatGPT वरून क्रिएट केलेले आहे. सो जर तुम्ही हे स्किल शिकता ना, तर तुम्ही इझिली घर बसल्या 3 ते 5,000 ॲज अ बिगिनर स्टार्ट करू शकता. आणि मॅक्स टू मॅक्स नो लिमिट. सो आपण तर फिफ्थ स्किल जी आहे ती आहे एफिलिएट मार्केटिंग. आता एफिलिएट मार्केटिंग काय आहे, याच्यात तुम्हाला स्वतःचे प्रॉडक्ट्स जे आहे, स्वतःचे प्रॉडक्ट्स बनवायची बिलकुलही गरज नाही. तुम्ही दुसऱ्यांचे प्रॉडक्ट्स जस्ट प्रमोट करू शकता. प्रमोशन केलं आणि कोणी तुमच्या कंपनी एनरोल जरी करते तर ते जे कंपनी आहे तुम्हाला कमिशन बेसिसवर पैसे पे करते. ठीक आहे. सो तुम्ही कोणते प्लॅटफॉर्म्स यूज करू शकता याच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म्स आहे, Amazon आहे, मिशो आहे आणि डिजिटल प्रोडक्ट्स आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी कोणता सोर्स आहे कोर्स आहे किंवा कोणता डिजिटल प्रोडक्ट आहे आणि ती जर कंपनी तुम्हाला एका सेलवर ₹1,000 जर तुम्हाला पे करत असेल, तर एका महिन्याचे जर तुम्ही 10 सेल केल्या तर तुम्ही एका महिन्याचे ₹10,000 घरी बसून अर्न करू शकता, वर्क फ्रॉम होम. ठीक आहे. याच्यासाठी नो इन्व्हेस्टमेंट, कोणती इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड नसते. प्लस आणि तुम्ही मोबाईलवरूनही करू शकता. बट बघा, अटेन्शन, एफिलिएट मार्केटिंग जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा जो पर्सनल ब्रँड आहे तो क्रिएट करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो हेही जे एक स्किल आहे तुम्ही घरी बसल्या अर्न करू शकता. आता सिक्स्थ आणि लास्ट स्किल जे आहे ते आहे AI टूल्स आणि डिजिटल कोचिंग. बघा, मार्केटमध्ये AI येणारे जे लोक आहे ना ते खूप कमी आहे. सो येणाऱ्या 5 वर्षात जी मार्केटमध्ये जी डिमांड आहे ती खूप जास्त वाढणार आहे. तर याच्यात तुम्हाला कोणते स्किल्स यायला पाहिजे, कॅनवा AI यायला पाहिजे, AI टूल्स वापरता यायला पाहिजे, AI थ्रू कॉन्टेंट क्रिएशन कसं करते ते तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. ते जर तुम्ही स्किल शिकून घेतले आणि जर तुम्ही ऑनलाईन कोचिंग्स वगैरे द्यायला लागले, AI व्हिडिओ एडिटिंग, आता तुम्ही इंस्टाग्राम, युट्यूब काहीही ओपन करा, AI व्हिडिओज, AI ASMR, आणि बघू शकता की त्याच्यावर किती किती मिलियन्स मध्ये व्ह्यूज असतात. कारण ऑफकोर्स ते अट्रॅक्टिव्ह असतात. सो जर तुम्ही त्याच्या थ्रू कोलॅबरेशन्स वगैरे करू शकता. आणि तुम्ही जर हा स्किल शिकून घेतला, हा जर तुम्ही ऑनलाईनही तुम्ही लोकांना शिकवणं, एडिटिंग वगैरे शिकवायला लागले, तर तुम्ही त्याच्यातून अर्न करू शकता. पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात या स्किलला खूप 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 डिमांड आहे आणि तुम्ही लाखो का कितीही पैसे कमवू शकता, ओनली अँड ओनली फ्रॉम दिस स्किल्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी गोष्ट आहे, ही जी सक्सेस आहे, ही ओव्हरनाईट सक्सेस मिळणार नाही आहे. तुम्हाला कन्सिस्टंटली काम करावं लागेल. रोज 1 तास द्या, एक स्किल शिका, लर्न करा, इम्प्लिमेंट करा, प्रॅक्टिस करायला शिका. आणि डेफिनेटली समोरचे जे येणारे 6 महिने आहे ते तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग राहणार आहे. आता तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला फक्त स्क्रोलिंग करायचं आहे की तो जो आहे वेळ आहे त्याला युटिलाइज करायचा आहे. एंडलेस स्क्रोलिंग करून काही होणार नाही आहे. तुम्हाला तो जो टायमिंग आहे, तुमच्याजवळ मोबाईल आहे, तुमच्याजवळ इंटरनेट आहे, तुमच्याजवळ वेळ आहे, जर तुमच्याजवळ रोज 2 ते 3 तास आहे, तर डेफिनेटली 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 यू कॅन ग्रो. आणि नेक्स्ट 6 महिन्यात तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट बनू शकता, फक्त आणि फक्त या 6 स्किल्समुळे. सो जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन झालं, फ्रीलान्सिंग झालं, असेच जे येणारे ट्रेंडिंग अल्गोरिदम्स आहे मार्केटमध्ये त्याच्याबद्दल जर समजा तुम्हाला काहीही
असलं तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी स्वतः तुम्हाला वन ऑन वन गाईड करेन आणि माझा पर्सनल मेंटॉरशिप पाहिजे, माझ्याकडे पण असे खूप सगळे अर्निंग ऑप्शन्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही गुड सोर्स ऑफ इन्कम फ्रॉम युअर होम क्रिएट करू शकता. सो खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. सो डेफिनेटली मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करायला विसरू नका. डेफिनेटली आय विल गाईड यू. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.